Friends, today 2nd of October is birth anniversary of Rashtrapita Mahatma Gandhi and former Prime Minister of India Lal Bahadur Shastri. I pay my homage to both these great personalities. महात्मा गांधीजींची आज जयंती आहे आणि लाल बहादूर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. या दोन्ही महापुरुषांना मी अभिवादन करतो. I hope you are enjoying my lectures. I hope you understand the content of my lectures. If you have any problems, you can call me, you can message me. I will definitely try to solve your problems. In today's lecture of animal ecology of FYBSc, we will learn multidisciplinary nature of environmental studies. आतापर्यंत आपण ॲनिमल इकॉलॉजीच्या ब्रांचेस बघितल्या, एन्व्हायरमेंटच्या ब्रांचेस बघितल्या. नाव इन टुडेज लेक्चर we will learn next point, that is multidisciplinary nature of environmental studies. multidisciplinary म्हणजे ज्या शाखेचा इतर अनेक शाखांशी संबंध येतो, इतर अनेक डिसिप्लिन्सशी संबंध येतो, त्याला म्हणायचं आहे मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. एन्व्हायरमेंटल सायन्स इज व्हेरी व्हास्ट अँड मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट. पर्यावरणशास्त्र, एन्व्हायरमेंटल सायन्स. आता इकॉलॉजीमध्ये एन्व्हायरमेंटचाच एक प्रकारे अभ्यास असतो, पर्यावरणाचाच अभ्यास असतो आणि पर्यावरणाशी निगडित प्राणी, वनस्पती आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांची जी इंटर रिलेशनशिप आहे त्याचा अभ्यास असतो. एन्व्हायरमेंटल सायन्स इज व्हेरी वास्ट म्हणजे काय? व्यापक. एन्व्हायरमेंटल सायन्स इज व्हेरी वास्ट ब्रांच ऑफ सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्स ही बायोलॉजीची शाखा आहे, विज्ञानाची शाखा आहे आणि ती व्हास्ट ब्रांच आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स इज व्हेरी व्हास्ट, व्यापक आहे. व्हास्ट म्हणजे व्यापक. अँड मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट, इट इज मल्टीडिसिप्लिनरी सब्जेक्ट. मल्टीडिसिप्लिनरी मीन्स एन्व्हायरमेंटल सायन्सच्या अनेक उपशाखासुद्धा आहेत. In this subject, we basically study interrelationship between biotic, living, and abiotic, non-living components or factors. Biotic components आणि abiotic componentsचा अभ्यास आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. When we study living organisms, ultimately we have to study the subjects like biology, botany, zoology, physiology, biochemistry, biophysics, chemistry, mathematics, statistics, computer science, anthropology, etc. जेव्हा आपण जीवसृष्टीचा विचार करतो तेव्हा आपल्याला जीवशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. झुलॉजी प्राणीशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. बायोकेमिस्ट्री जैव रसायनशास्त्र त्याचा अभ्यास करावा लागतो. बायोफिजिक्स भौतिकशास्त्राशी निगडित जे जीवशास्त्र आहेत त्याचा अभ्यास म्हणजे बायोफिजिक्सचा अभ्यास करावा लागतो. केमिस्ट्री रसायनशास्त्र, मॅथमॅटिक्स गणित, स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स संगणकशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी अनुवंशशास्त्र इत्यादी अनेक शाखांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. द नॉन लिव्हिंग ऑर अबायोटिक कॉम्पोनंट्स इन्क्लूड सॉईल, वॉटर, एनर्जी, लाईट एक्सेट्रा. नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट म्हणजे ज्या निर्जीव गोष्टी आहेत पृथ्वी तलावर त्याला नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स असं म्हटलं जातं. बघा, या पृथ्वीवर सॉईल आहे म्हणजे माती आहे,
एअर आहे म्हणजे वायू आहे, त्यानंतर माउंटन्स आहेत, टेम्परेचर, आता टेम्परेचर, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, टेम्परेचर तापमान, pH यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स आहेत किंवा त्याला म्हणायचं आहे अबायोटिक कॉम्पोनंट्स. अबायोटिक कॉम्पोनंट्सलाच नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स असं म्हटलं जातं. मग आता बायोटिक कॉम्पोनंट्स कोणते? तर प्लांट्स, ॲनिमल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पृथ्वी तलावर जेवढे जीव आहेत, मग ते प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, या सर्वांना बायोटिक कॉम्पोनंट्स किंवा लिव्हिंग थिंग्स आपण म्हणतो. द नॉन लिव्हिंग और abiotic components include soil, air, water, energy, light, etc. अबायोटिक कॉम्पोनंट्स किंवा नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट जे आहेत त्यामध्ये काय काय येतं आहे बघा. लाईट म्हणजे लाईट, प्रकाश, त्यानंतर एनर्जी ऊर्जा, त्यानंतर वॉटर पाणी, एअर वायू, सॉईल माती जमीन, हे सर्व कॉम्पोनंट जे आहेत ते अबायोटिक कॉम्पोनंट आहेत किंवा नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट असं त्याला म्हटलं जातं. दीज आर क्लोजली रिलेटेड टू इच अदर. अबायोटिक कॉम्पोनंट्स आणि बायोटिक कॉम्पोनंट्स हे एकमेकांशी क्लोजली रिलेटेड आहेत, त्यांचा जवळचा संबंध आहे, एकमेकावर डिपेंड आहेत. आणि जेव्हापासून पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून लिव्हिंग कॉम्पोनंट्स आणि नॉन लिव्हिंग कॉम्पोनंट्स हे परस्परांशी संबंधित आहेत. त्या दोन्हींच्या ॲक्टिव्हिटीजचा परस्परांवर परिणाम होत असतो. These are closely related with each other. They provide vital information about the non-living components of environment called lithosphere, hydrosphere and atmosphere. इकॉलॉजीच्या रिलेटेड ज्या ब्रांचेस आहेत, जिओफिजिक्स, मेट्रोलॉजी, जिओलॉजी, जिओग्राफी एक्सेट्रा, ह्या ज्या ब्रांचेस आहेत ह्या they provide vital information about the non-living components of environment called as lithosphere. जेव्हा जिथं पृथ्वीवर जमीन आहे त्याला म्हणायचं, सॉईल आहे त्याला म्हणायचं लिथोस्फिअर म्हणजे अर्थ क्रस्ट जो आहे लिथोस्फिअर. त्यानंतर हायड्रोस्फिअर जिथं वातावरण आहे, जिथं हायड्रोस्फिअर म्हणजे जिथं पाणी आहे, म्हणजे जिथं जल आहे पृथ्वीवर त्याला म्हणायचं आहे हायड्रोस्फिअर. मग ते समुद्र असतील, महासागर असतील, नद्या असतील, ओढेनाळे असतील, त्याला म्हणायचं आहे हायड्रोस्फिअर म्हणजे जिथं पाणी आढळतं. अँड ॲटमॉस्फिअर जिथं वातावरण आहे, जिथं वायू आढळतात त्याला म्हणायचं आहे ॲटमॉस्फिअर. बायोस्फिअर इज द कॉम्पोनंट ऑफ एन्व्हायरमेंट फॉर्म्ड बाय अर्थ. बायोस्फिअर जे आहे ते बायोस्फिअर इज द पार्ट ऑफ अर्थ वेअर लाईफ एक्झिस्ट. पृथ्वीवर जिथं आपल्याला सॉईल जीवसृष्टी आढळते तर त्याला म्हणायचं आहे बायोस्फिअर. पृथ्वीवर ज्या ठिकाणी आपल्याला जीवसृष्टी आढळते त्याला म्हणायचं आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर इज द कॉम्पोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट फॉर्म्ड बाय द अर्थ अँड ॲटमॉस्फिअर. जमीन, पृथ्वी आणि ॲटमॉस्फिअर जिथं आपल्याला वायू आढळतात, ॲटमॉस्फिअर वातावरण, या सर्वांचा मिळून बायोस्फिअर तयार झालेला आहे. थस लाईफ इज सस्टेन्ड इन बायोस्फिअर. बायोस्फिअरवरच जीवसृष्टी का आढळते तर लाईफसाठी सुटेबल कंडिशन्स ज्या आहेत त्या कंडिशन्स बायोस्फिअरमध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे ऑक्सिजन असेल, पाणी असेल, अन्न असेल आणि जगण्यासाठी लागणं सुटेबल असं टेम्परेचर असेल,
तर या गोष्टी जीवसृष्टीसाठी सुटेबल आहेत, म्हणून जीवसृष्टी ही फक्त बायोस्फिअरमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. इन एन्व्हायरमेंटल स्टडीज वी स्टडी नॅचरल सायन्सेस. एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये आपण निसर्गशास्त्र, नॅचरल सायन्सेस म्हणजे निसर्गाशी निगडीत असणारे शास्त्र आपण या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये शिकत असतो. मग आता ही जी डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम आपण समजून घेऊया. एन्व्हायरमेंटल स्टडीज ही जी मेजर ब्रांच आपण कन्सिडर केली, तिचा संबंध एन्व्हायरमेंटल स्टडीज ही जी मेजर ब्रांच कन्सिडर केली तिचा संबंध ही एक इलिस्ट्रेशन करणारी फिगर आहे. म्हणजे समजून घेण्यासाठी ही फिगर आहे की एन्व्हायरमेंटल स्टडीज जे आहेत त्याचा संबंध बायोलॉजीशी येतो आहे, बॉटनीशी येतो आहे, झुलॉजीशी येतो आहे, फिजिओलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, जिओग्राफी, जिओलॉजी, मेट्रोलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिक्स, फिजिओलॉजी, सोशिओलॉजी, अँथ्रोपोलॉजी अशा विविध घटकांवर परिणाम करणारी ही शाखा आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, एन्व्हायरमेंटल सायन्स. आणि इतर सर्व ज्या ब्रांच विद्याशाखा आहेत त्या विद्याशाखांशी एन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरणशास्त्राचा संबंध येत असतो. ही जी डायग्राम होती ती होती मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीजचा संबंध इतर शाखांशी कसा आहे हे या डायग्रामवरून आपण बघितलं. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल स्टडीज is not only related to natural science but also related to social sciences like economics, sociology, civics, history, politics, etc. पर्यावरणशास्त्राचा परिणाम हा इतर ज्या ब्रांचेस आहेत किंवा संबंध इतर ब्रांचेसशी येतो. मग ते इकॉनॉमिक्स असेल, अर्थशास्त्र असेल किंवा सोशिओलॉजी असेल, समाजशास्त्र, सिविक्स, नागरिकशास्त्र, हिस्ट्री, इतिहास, पॉलिटिक्स, राज्यशास्त्र या इतर सर्व ज्या विद्याशाखा आहेत त्या विद्याशाखांशी एन्व्हायरमेंटल स्टडीज किंवा एन्व्हायरमेंटल सायन्सचा संबंध येत असतो. थस एन्व्हायरमेंटल स्टडीज इंटरॅक्ट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली with human social, mental, economic, political and cultural aspects. The environmental studies interact directly or indirectly अकरावीचं संपलं. मग पुढचं टाका टाईम. मग 11-20 ते 12-40 का आहे ना? 11-20 12-40 आहे ना? 11-20 12-10 पर्यंत चालेल. बरं चालेल. कार्यक्रमामुळे टाईम हे झाला. Thus, environmental studies interact directly or indirectly with humans' social, mental, economic, political, and cultural aspects, and hence study of social sciences is essential. जे इतर सामाजिक शास्त्र आहेत ते पर्यावरणाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. Following brief description gives an idea of मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज. मग पुढील प्रमाणे
आपल्याला हे जे मल्टी डिसिप्लिनरी नेचर आहे एन्व्हायरमेंटल स्टडीजचं ते समजून घेता येईल. मग त्याच्यातला पहिला मुद्दा बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडी. जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यामध्ये काय परस्पर संबंध आहे हे आपल्याला या मुद्द्यावरून समजून घ्यायचं आहे. एक्झाममध्ये लॉंग ॲन्सर क्वेश्चनसाठी हा मुद्दा विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब इन डिटेल मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्स. पर्यावरणशास्त्राचं मल्टीडिसिप्लिनरी नेचर एक्सप्लेन करायचं आहे, तर आपल्याला ते मुद्देसूदपणे एक्सप्लेन करावं लागेल. पहिला मुद्दा आहे बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यांची इंटर रिलेशनशिप कशी आहे ते या मुद्द्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस एक्सेट्रा. मग बायोलॉजीमध्ये आपण काय शिकतोय? प्राण्यांचा अभ्यास, वनस्पतीचा अभ्यास, सूक्ष्म जीव जे आहेत त्याचा अभ्यास, फंजाय जी बुरशी वर्गातले ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचा अभ्यास, बॅक्टेरिया जीवाणू, व्हायरसेस विषाणू यांचा अभ्यास. हा सर्व आपण जीवशास्त्रामध्ये किंवा बायोलॉजीमध्ये करत असतो. अँड दे ऑल आर रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. आणि या सर्व गोष्टींचा, घटकांचा पर्यावरणाशी संबंध येत असतो, त्यांची इंटर रिलेशनशिप आहे. देअर लाईफ सायकल्स, इकोसिस्टीम्स, फूड चेन, एनर्जी ट्रान्सफर, देअर कन्झर्वेशन एक्सेट्रा आर स्टडीड इन धिस सब्जेक्ट. पर्यावरणशास्त्रामध्ये आपल्याला जे जीवनचक्र आहे किंवा फूड चेन म्हणजे जे अन्न साखळी आहे किंवा एनर्जी ट्रान्सफर ऊर्जा चक्र, या सर्व गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे सेकंड, बॉटनी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे बॉटनी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. बॉटनी डील्स विथ स्टडी ऑफ प्लांट्स प्रेझेंट ऑन द अर्थ. वनस्पतीशास्त्र म्हणजेच वनस्पतींचा अभ्यास. बॉटनी डील्स विथ द स्टडी ऑफ प्लांट्स प्रेझेंट ऑन द अर्थ. पृथ्वी तलावर जेवढे काही प्लांट्स असतील त्यांचा अभ्यास म्हणजे बॉटनी. व्हरायटी ऑफ प्लांट्स अँड फंजाय आर अवेलेबल ऑन द अर्थ. पृथ्वीवर फंजाय आहेत म्हणजे बुरशीवर्गीय ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यानंतर प्लांट्स अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. 33% लँड ऑन द अर्थ इज कवर्ड बाय प्लांट्स अँड प्लांट्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन प्रेसिपिटेशन, कंट्रोल ऑफ फ्लड्स, डिफॉरेस्ट्रेशन एक्सेट्रा. की जमिनीवर 33% प्लांट्स प्रेझेंट आहेत. पृथ्वी तलावर 33%, 33% जनरली प्लांट्स प्रेझेंट आहेत. ऑल दिस थिंग्स आर स्टडीड इन एन्व्हायरमेंटल स्टडीज. या सर्व गोष्टींचा अभ्यास एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये केला जातो. बघा, डिफॉरेस्ट्रेशन रिझल्ट्स इन डेझर्टिफिकेशन. जेव्हा आपण डिफॉरेस्ट्रेशन करतो किंवा जंगलांची तोड करतो तेव्हा त्याचं पृथ्वीवर आपल्याला डेझर्टिफिकेशन किंवा पृथ्वीवर डेझर्ट वाढलेलं म्हणजे वाळूचा प्रदेश वाढलेला आपल्याला दिसतो. म्हणजे ज्या सॉईलमध्ये क्वालिटी नाही अशी सॉईल तयार झालेली आपल्याला दिसते. म्हणजेच अल्टिमेटली त्याचा डिफॉरेस्ट्रेशनचा परिणाम डेझर्टिफिकेशन होण्यावर आपल्याला दिसतो. नाव थर्ड पॉईंट इज झुलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज.
तिसरा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे, झुलॉजी अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. प्राणीशास्त्र आणि वनस्पती आणि पर्यावरणशास्त्र यांचा परस्पर संबंध. ॲनिमल लाईफ इज व्हास्ट ऑन द अर्थ अँड दे प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन. या पृथ्वीवर ॲनिमल लाईफ ही व्यापक आहे. म्हणजे या पृथ्वीवर जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त ॲनिमल जे आहेत ते ॲनिमल प्रेझेंट आहेत. ॲनिमल लाईफ इज व्हास्ट ऑन द अर्थ. पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात ॲनिमल लाईफ किंवा प्राणी प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात. दे प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन फूड चेन. अन्न साखळीमध्ये प्राण्यांचा जो रोल आहे, प्राण्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. देअर बिहेवियर, हॅबिटॅट अँड इम्पॉर्टन्स इन एन्व्हायरमेंट आर स्टडीड इन धिस सब्जेक्ट. झुलॉजी आणि एन्व्हायरमेंटल स्टडी बघा, हे जे दोन शास्त्र आहेत यांचा परस्पर संबंध अतिशय जवळचा आहे. देअर बिहेवियर, हॅबिटॅट अँड इम्पॉर्टन्स इन एन्व्हायरमेंट आर स्टडीड इन सब्जेक्ट. एन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये आपण प्राण्यांचं जे बिहेवियर आहे, त्यांचा जो हॅबिटॅट म्हणजे नैसर्गिक अधिवास आहे आणि त्याचबरोबर प्राण्यांचं पर्यावरणामध्ये असणारं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये शिकत असतो. नेक्स्ट पॉईंट इज फिजिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे फिजिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. फिजिक्स डील्स विथ एनर्जी, टाइप्स ऑफ एनर्जी, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, एनर्जी क्रायसिस एक्सेट्रा. फिजिक्समध्ये मॅक्झिमम आपण ऊर्जाशास्त्राचा सुद्धा अभ्यास करतो. फिजिक्स डील्स विथ एनर्जी, टाइप्स ऑफ एनर्जी, एनर्जी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी, ऊर्जेचे हे स्रोत आहेत, एनर्जी क्रायसिस, ऊर्जेची कमतरता जेव्हा मानवाला भासते तर त्याला म्हणायचं एनर्जी क्रायसिस. हाऊ इको फ्रेंडली एनर्जी प्रोडक्शन कॅन बी डन इज स्टडीड. इको फ्रेंडली एनर्जी म्हणजे ज्या ऊर्जेचा घातक परिणाम पर्यावरणावर होणार नाही त्याला म्हणायचं इको फ्रेंडली एनर्जी. असे जे इको फ्रेंडली एनर्जी रिसोर्सेस आहेत त्याचा वापर आपण एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये शिकत असतो. म्हणजेच एक प्रकारे फिजिक्सचा सुद्धा अभ्यास आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये करावा लागतो. नेक्स्ट पॉईंट इज फिफ्थ, दॅट इज केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स. रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत त्या केमिकलचा अभ्यास आपण करतो. त्याचबरोबर केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रियांचा अभ्याससुद्धा आपण केमिस्ट्रीमध्ये करत असतो. केमिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. केमिस्ट्री डील्स विथ स्टडी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल्स, केमिकल रिॲक्शन, हाजार्डस अँड टॉक्झिक केमिकल्स. जे टॉक्झिक केमिकल्स आहेत, विषारी रसायनं जे आहेत, विषारी पदार्थ, रासायनिक पदार्थ जे आहेत त्यांचा अभ्यास आपण केमिस्ट्रीमध्ये करतो आणि त्याचा पर्यावरणावर होणारा घातक परिणाम हा एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये आपण करत असतो. टॉक्झिक केमिकल्स अँड गॅसेस इन एअर, दॅट इज पोल्युटन्स. गॅसेस पोल्युटन्स आर हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. गॅसेस पोल्युटन्स म्हणजे जे विषारी गॅसेस आहे, विषारी वायू, मग ते क्लोरोफ्लोरोकार्बन्स असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा काही पॉयझनस गॅसेस असतील तर याचा घातक परिणाम जीवसृष्टीवर आणि प्राणीसृष्टीवर घडत असतो.
हाऊ ग्लोबल प्रॉब्लेम इज रेज्ड बाय मोर अँड मोर इमिशन ऑफ CO2. CO2चा घातक परिणाम हा पृथ्वीवरच्या प्राण्यांना आणि वनस्पतींना अफेक्ट करतो आणि हा एक ग्लोबल प्रॉब्लेम, वैश्विक प्रॉब्लेम, वैश्विक अडचण किंवा वैश्विक समस्या ही या CO2मध्ये तयार झालेली आपल्याला दिसते. ऑल दीज केमिकल्स अँड देअर इल इफेक्ट्स स्टडीड इन धिस, की CO2 सारखे जे गॅसेस आहेत त्यांचासुद्धा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये आपण करत असतो. नाव 6th पॉईंट इज मॅथमॅटिक्स, जॉमेट्री, स्टॅटिस्टिक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. बघा, मॅथमॅटिक्स म्हणजे गणित, जॉमेट्री म्हणजे आपल्याला माहिती आहे भूमिती, स्टॅटिस्टिक्स संख्याशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र एन्व्हायरमेंटल स्टडीज. एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन ऑफ वर्ल्ड, urbanization and industrialization have created many environmental problems. की वाढतं शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढतं औद्योगिकरण यामुळं पर्यावरणाच्या समस्या ह्या दिवसेंदिवस जटिल होत आहेत. अँड these problems can be solved with the help of maths and statistics. बघा, गणित, भूमिती आणि संख्याशास्त्राच्या मदतीनं आपल्याला पर्यावरणाच्या समस्यासुद्धा अभ्यासण्यासाठी मदत होते आणि समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची मदत झालेली आपल्याला दिसते. नाऊ नेक्स्ट पॉईंट इज सिविक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. सिविक्स म्हणजे काय? नागरिक शास्त्र. सिविक्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता विज्ञानाचे विद्यार्थी म्हणतील की आमचा सिविक्सशी संबंध काय, नागरिकशास्त्राशी संबंध काय? तर पर्यावरणाचा परिणाम हा देशातल्या नागरिकांवर होतो आणि त्यांच्या एकूण जगण्यावर होतो. म्हणून सिविक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज ह्या इंटर रिलेटेड आहेत. देर आर मेनी राईट्स गिवन टू मॅन बाय कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेने मानवाला किंवा नागरिकांना हे खूपसे अधिकार, राईट्स म्हणजे अधिकार दिलेले आहेत. ॲज अ सिव्हिलाइज्ड पर्सन देर आर ऑल्सो सम ड्युटीज ऑफ मॅन. ड्युटीज, कर्तव्य. आपण सभ्य नागरिक आहोत आणि त्यामुळं आपल्याला काही कर्तव्यसुद्धा आहेत, ड्युटीज आहेत. फॉर बेटर अँड हेल्दी एन्व्हायरमेंट every person should undertake tree plantation, conserve water and energy. आपण पाण्याची बचत करायला हवी, ऊर्जेची बचत करायला हवी किंवा संवर्धन करायला हवं. त्याचबरोबर जे प्लांट्स आहे, प्लांट्सचं कॉन्झर्वेशन करायला हवं किंवा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन करायला हवं आहे. वन शुड कीप आवर सराउंडिंग क्लीन. आपल्या सभोवतालचं जे जग आहे ते आपण क्लीन ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. देन ओनली वी कॅन प्रोटेक्ट आवर एन्व्हायरमेंट अँड वी कॅन सर्वाईव्ह. आणि तेव्हाच आपण आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवू शकतो, त्याचं रक्षण करू शकतो आणि आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. दीज आर आवर प्राईम ड्युटीज. हे आपल्या प्राईम ड्युटीज आहेत किंवा आपली कर्तव्य आहेत. दिस थिंग्स वी स्टडी इन सिविक्स. आणि नागरिकशास्त्रामध्ये किंवा सिविक्समध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास करत असतो. नेक्स्ट ब्रांच इज हिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. पुढची जी शाखा आपल्याला, पुढचं जी इंटर रिलेशनशिप आपल्याला बघायची, हिस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज. इतिहास आणि पर्यावरणशास्त्र. We can study and compare the environment of present and ancient times. आपण आत्ताचं जे पर्यावरण आहे आणि पूर्वीचं जे पर्यावरण आहे याची तुलना करू शकतो, याचा अभ्यास करू शकतो. We can also study the wars and their impact on environment and humans. आपण युद्धांचा अभ्यास करू शकतो,
इतिहासामध्ये आणि त्या युद्धांमुळं एकूण मानवी जीवनावर काय परिणाम झाला किंवा पर्यावरणावर काय परिणाम झाला याचा अभ्यास करू शकतो. म्हणजेच काय, आता समजा अमेरिकेने हिरोशिमा नागासाकी हे जे जपानमधले 2 शहरं होती ती उद्ध्वस्त केली, तिथं अणुबॉम्ब टाकला, तर त्याचे घातक परिणाम आजही तिथल्या पर्यावरणावर आणि मानवावर झालेले आपल्याला बघायला मिळतात. ड्युरिंग गल्फ वॉर, हाऊ ॲक्वॅटिक अँड एरियल एन्व्हायरमेंट वॉज डिटेरॉयटेड. गल्फ कंट्रीजमध्ये जे युद्ध झालं, म्हणजे आखाती देशांमध्ये जिथं तेलाच्या विहिरी आढळतात, तिथं जे युद्ध झालं त्याचा घातक परिणाम समुद्रावर कसा झाला, जीवसृष्टीची काय हानी झाली याचा अभ्यास आपल्याला इतिहासामध्ये करता येतो आणि पर्यावरणशास्त्राला जोडून आपल्याला त्यामध्ये इतिहासाचा अभ्यास करता येतो. This is all about for today's lecture. I hope you understand all the points. Next points we will study in next lecture. Friends, if you have any problem, then kindly call me or message me. I will definitely try to help you, try to solve your problems. Use mask, stay at home, avoid crowded places, and thank you very much. Be safe.